मित्रांनो, आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी आपल्याला त्याचं मार्केटिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. आणि मग हे मार्केटिंगमध्ये सगळ्यात उत्तम मार्केटिंग किंवा पॉवरफुल मार्केटिंग टेक्निक कुठलं, तर ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तुमच्या समोर येतात. त्यात मग तुमचा फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा अजून कुठले असतील. तर ह्या प्लॅटफॉर्म्सवर जेव्हा आपण कॅम्पेन तयार करायचं ठरवतो, ऍड करायचं ठरवतो, त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं काम असतं तुमचं कॅम्पेनचं डिझाईन. ग्राफिक्स डिझायनिंग असेल, त्याची आयडिया असेल, त्याचं कॅप्शन्स असतील, हे सगळं जनरेट करण्यासाठी नक्कीच एक्सपर्टची गरज पडते. आणि म्हणून हे काम जनरली एक्सपर्ट लोक करत होते. मग हे लोक ग्राफिक्स डिझायनिंगचे टूल्स आहेत, जसं कॅनवा आहे किंवा अजून फोटोशॉप आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापरून हे ग्राफिक्स डिझायनिंग वगैरे करतात. परंतु गुगलने एक असं टूल आता लॉन्च केलेलं आहे की ज्याने यांचं सगळ्यांचंच धाबं आणलं आहे. म्हणजे कॅनवा असेल, तुमचा फोटोशॉप असेल, कोरेड्रॉ असेल, ग्राफिक्स डिझायनिंग मधले जेवढे टॉप ब्रँड असतील सगळ्यांना धक्का देईल असं हे एक मोठं टूल गुगलने नुकतंच भारतामध्ये सुद्धा लॉन्च केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये ते अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि हे सध्या अजून टेस्टिंग मोडमध्ये आहे. पब्लिकली ते जेव्हा अजून अवेलेबल होईल त्यावेळेला त्याचा जो धुमाकूळ असेल तो मात्र प्रचंड असेल. आता हे जे टूल आहे त्याचं नाव आहे पॉमेली. हा पॉमेली सुरुवातीला फक्त US मध्ये अवेलेबल होता आणि आता तो आपल्या भारतात देखील अवेलेबल झालेला आहे. पॉमेली काय आहे हे जास्त मी एक्सप्लेन करण्यापेक्षा ते प्रॅक्टिकली समजून घेतलेलं नक्कीच भारी असेल. तुमचं डिजिटल मार्केटिंगचं जे कॅम्पियन्स रन करायचे आहेत, डिझाईन करायचे आहेत, हे सगळे त्या पॉमेलीवरून तुम्ही अगदी चुटकीसरशी करू शकतात. आणि इतकं पॉवरफुल कन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेला आहे की तो बघितल्यानंतर प्रत्येक जण थक्क होतो की हे काय आहे. आणि अर्थातच ते AI टूल आहे, AI ची मदत त्याच्यामध्ये घेतल्यामुळे ते खूपच भारी आहे. आणि बघूयात आपण हे पॉमेली कशा पद्धतीने आपल्या कॅम्पियन्स तयार करायला आपल्याला मदत करू शकतो आणि खरंच त्याच्यामुळे कॅनवा वगैरे सारख्या टूल्सवर काही परिणाम होऊ शकतो का. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला कोडिंग कट्टाच्या माध्यमातून एक गुड न्यूज देतो. आपण कोडिंग कट्टाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात मराठीमधून AIचं एज्युकेशन आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे. त्यासाठी आपण 2 प्रकारचे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. आता नुकतंच 10वी-12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि हे जे विद्यार्थी आहेत हे यांच्या पुढच्या करिअरसाठी लागणाऱ्या गोष्टी शोधतायत. कुठला तरी कोर्स त्यांना सुट्ट्यांमध्ये करायचा आहे. मग कुठला तरी कोर्स करण्यापेक्षा त्यांनी जर प्रॉपर पद्धतीने सगळं शिकून घेतलं तर नक्कीच त्यांना फायदेशीर ठरू शकतं. यासाठी आपण प्री इंजिनिअरिंग नावाचा एक कोर्स ऑनलाईन पद्धतीने लॉन्च केला आहे. 1 एप्रिल पासून त्याची एक बॅच आपली आता सुरू होते. तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा तुमच्या घरात कोणी 10वी-12वीचे मुलं असतील ज्यांना या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी पुढे डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी त्या कोर्सचं डिटेल तुम्हाला देतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा कोर्स म्हणजे ज्याची एक बॅच ऑलरेडी आपली आत्ताच नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि धमाकेदार ती बॅच पूर्ण झाली. सगळ्यांचं 100% सॅटिस्फॅक्शन देखील झालेलं आहे. खूप सुंदर असा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे आणि तो आहे AI मास्टर कोर्स. त्याची देखील 1 एप्रिल पासून एक बॅच आपण सुरू करतो आहोत. आणि AI मास्टर कोर्ससाठी तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर त्याची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. आता या दोघं कोर्सेससाठी आपण 50% डिस्काउंट देतो आहोत आपल्या कोडिंग कट्टाच्या व्ह्युअरसाठी. या दोघं कोर्सेसची जी फीज आहे ती ऍक्च्युअल फीज 10,000 आहे. परंतु आपण आपल्या कोडिंग कट्टाच्या व्ह्युअरसाठी 50% डिस्काउंट दिलेला आहे दोघं कोर्सेससाठी. AIचा मास्टर कोर्स फक्त 5,000 करता येईल. त्याचबरोबर तुम्हाला प्री इंजिनिअरिंग कोर्स करायचा असेल तर तो देखील 5,000 रुपयात करता येईल. चला, आता तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही लिंकवर क्लिक करा, व्हॉट्सअप करा आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गुगलचं पॉमेली सुरू करायचं असेल तर तुम्ही गुगलमध्ये सर्च करा पॉमेली AI म्हणून आणि तुम्हाला त्याची ही लिंक मिळेल. गुगलने नवीन एखादी गोष्ट सुरू केली की पहिल्यांदा ते त्यांच्या लॅब्समध्ये अवेलेबल असतं. labs.google इथे ते अवेलेबल असतं. म्हणजे आता हे अजून मार्केटमध्ये कमर्शियली लॉन्च करायचं आहे त्यांना. पण त्याच्या आधी ते फ्री ऑफ कॉस्ट लोकांना वापरायला देत आहेत. म्हणजे आपण सध्या ते फ्री वापरू शकतो, 100% फ्री आहे. आणि पॉमेली बाय गुगल लॅब्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला ही लिंक मिळते. म्हणजे ही साईट अशी ओपन होते आणि इथे लेट्स गेट स्टार्टेडवर तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही पॉमेलीच्या या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी लॉग इन करून येऊन जातात. आता तुमचं गुगल अकाउंट असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन जातात.
आता इथे ॲड कॅम्पेन्स तयार करायचे आहे तर 3 स्टेपमध्ये तो तुमचं काम करतो. इथे 3 स्टेप त्याने दिल्यात बघा. पहिली स्टेप आहे जनरेट बिझनेस DNA, म्हणजे तुमच्या बिझनेसचा तो पहिल्यांदा DNA जनरेट करतो. म्हणजे काय बघा, आता तुमची जर वेबसाईट असेल तुमच्या बिझनेसची तर ती वेबसाईट त्याला फक्त देऊन टाकायची. संपूर्ण वेबसाईटचा तो अभ्यास करतो, त्याचं ॲनालिसिस करतो आणि त्याच्यातून तो काय फाइंड आउट करतो बघा. त्याच्यातून तो तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही वापरलेले कलर्स, म्हणजे तुमचा तो ब्रँड कलर असेल, तुम्ही वापरलेल्या इमेजेस सगळ्या तो तिथून पिकअप करतो. त्याचबरोबर तुम्ही वापरलेले फॉन्ट्स ते देखील तो घेतो. म्हणजे याच्याने काय होईल की तुमचं जे ब्रँडिंग आहे, तुम्ही जे वेबसाईटवर वापरलेलं आहे ते तुमच्या कॅम्पेन्समध्ये सुद्धा दिसेल. तेच कलर्स, तेच फॉन्ट्स, त्याच प्रकारच्या इमेजेस किंवा थीम ज्याला म्हणतो आपण, ती तो त्या ठिकाणी घेतो. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या बिझनेसचा DNA तो स्कॅन करतो आणि तिथून मग तो पुढे जातो. सेकंड स्टेप असते मग तुम्हाला कॅम्पेन्स आयडिया तो जनरेट करायला मदत करतो. तो स्वतःहून काही आयडिया तुम्हाला देईल की आता तुमच्या ह्या बिझनेसला मी अशा पद्धतीने कॅम्पेन्स तयार करून देतो. जर त्यातल्या आयडिया तुम्हाला आवडल्या तर तुम्ही त्याला कॅरी ऑन करा. आणि जर तुम्हाला वाटलं की काही नवीन फेस्टिवल सीझन आहे किंवा काही कुठल्याही कारणाने तुम्हाला नवीन कॅम्पेन जर तयार करायचं असेल तर तुम्ही नवीन क्रिएटिव्ह तुमचे स्वतःचे तयार करू शकतात. अशा 3 स्टेपमध्ये तुमचं काम या ठिकाणी होतं आहे. मग आता आपण ते कसं करायचं बघूयात. आता इथे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला आमचा एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेसची एक साईट मी या ठिकाणी ओपन करतो. इथे मी आमच्या बिझनेसला सर्च करतो अँडवी कोड आणि इथे बघा त्याची andvycode.in नावाची ही साईट आहे. आता यांचं कॅम्पेनियन आपल्याला करायचं आहे तर आपण andvycode.in या साईटवर आलो. हे त्यांचं साईटचं बघा, तुम्ही कलर्स वगैरे बघा. मी ती साईट मुद्दाम तुम्हाला दाखवतोय की त्या साईटवरचे थीम्स, कलर्स वगैरे जर तुम्ही बघितले या ठिकाणी तर तुम्हाला लक्षात येईल आता कुठले कलर त्यांनी यूज केलेले आहेत, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला डिस्क्राईब झालेल्या दिसतात. ठीक आहे, इमेजेस वगैरे, त्याच्यावरचे लोगोज, हे सगळं कंटेंट इथे ऑलरेडी आहे. ओके, आता आपल्याला ह्या बिझनेससाठी हा जो अँडवी कोड नावाचा बिझनेस आहे, या बिझनेससाठी आपल्याला कॅम्पेन रन करायचा आहे. तर मग तुम्ही त्याचा हा जो URL आहे हा तुम्ही इथून कॉपी करा आणि मग तुम्ही फॉर्मेलीमध्ये या. आता लेट्स गोवर क्लिक केल्यानंतर तो URL तुम्हाला फक्त यांना प्रोव्हाइड करायचा आहे. फॉर्मेलीला मी आता andvycode.in हा URL दिला आणि कंटिन्यू बटनला क्लिक करतो आणि आता तो सुरुवात करतोय बघा. तो ॲनालिसिस करतोय, पूर्ण थीम तो फाइंड आउट करेल, कुठले कलर्स वापरलेले आहेत, कुठले फॉन्ट्स वापरलेले आहेत, सगळं तो शोधतोय. आता या गोष्टीला थोडासा त्याला एक 2-3 मिनटं वेळ लागतो. पूर्ण ॲनालिसिस करून झालं की मग तो पुढच्या स्टेपला आपल्याला घेऊन जातो. आता ही प्रोसेस जी आहे याच्यात तो प्रत्येक गोष्ट शोधतोय, इमेजेस फाइंड आउट करतोय, कलर्स, थीम्स, फॉन्ट्स, एव्हरीथिंग. आणि एवढंच नाही, तो आपला टोन देखील या ठिकाणी आयडेंटिफाय करतो. म्हणजे तुमच्या वेबसाईटवरून तुमचा टोन कसा आहे ते देखील तो आयडेंटिफाय करतो आणि बरोबर त्याला साजेसं कॅम्पेनियन तो तुम्हाला तयार करायला मदत करतो. म्हणजे तुमचं कुठलेही कॅम्पेन तुम्हाला रन करायचं असेल तर तुमच्या आवडीनिवडी, तुमचे कलर्स, तुमचे फॉन्ट्स ते तो त्या ठिकाणी घेऊन येतो. आणि यासाठी तुम्हाला आपली जी वेबसाईट आहे ती त्याला द्यायची असते. बघा, आता त्याने आयडेंटिफाय केलं युअर बिझनेस DNA मध्ये, त्याने सांगितलं तुमच्या बिझनेसचं हे नाव आहे अँडवी कोड. बघा, आता त्याने लोगो इथून घेतला. फॉन्ट्स, कलर्स बघा, मी तुम्हाला आधी वेबसाईट दाखवली आहे, बिलकुल हेच कलर्स त्यांनी त्या ठिकाणी यूज केलेले आहेत. फॉन्ट्स वगैरे देखील ते त्याने पिकअप केले. म्हणजे याच्यावरून त्यांचा टोन वगैरे कसा आहे, कशा पद्धतीने ते डिस्क्राईब करतात बिझनेसला, हे सगळं या ठिकाणी दिसतंय. त्यांचा लोगो वगैरे पण त्याने बरोबर पिकअप केलेला आहे. आणि आता हे सगळं कलर्स वगैरे ओके आहे असं मला वाटतंय. मग मी इथे लुक्स गुडला क्लिक करतो आणि पुढे जातो. आता तो काही कॅम्पेन आयडिया या ठिकाणी आपल्याला देतोय बघा. इथे हा प्रॉम्प्ट पण आहे. आता हे पुढे कसं वापरायचं मी सांगतो. आता बघा, तो ऑटोमॅटिकली 3 कॅम्पेन्स आपल्याला त्या DNA वरून तो तयार करून देतोय. सजेशन्स बेस्ड ऑन बिझनेस DNA. ठीक आहे, आता हे 3 जे डिझाईन्स आहेत हे जनरेट होतीलच, ते आपण बघू. पण आपल्याला समजा आपला एखादा नवीन कॅम्पेन रन करायचा असेल तर मग तुम्ही या ठिकाणी त्याला डिस्क्राईब करा, म्हणजे प्रॉम्प्ट द्या. सध्या नवरात्री सुरू आहे आणि आपल्याला नवरात्री निमित्त एक कॅम्पेन रन करायचा आहे. मग मी त्याला या ठिकाणी सांगतो क्रिएट कॅम्पेन फॉर नवरात्री फेस्टिवल. ठीक आहे, आणि मी जनरेट आयडियाला क्लिक करतो. इथे तुम्हाला तुमचे कॅम्पेनचे जे हे असतील साईज ते देखील तुम्हाला इथून चूज करता येतील. तुम्हाला
स्टोरी टाईप पाहिजे असेल 9:16 रेशो किंवा 1:1 स्क्वेअरमध्ये हवे किंवा तुम्हाला या साईजमध्ये हवे तुम्ही घेऊ शकता. हे जनरेट झालेले देखील आपल्याला इथे समोर दिसत आहे बघा आता. म्हणजे त्याने ॲटोमॅटिकली त्या थीमप्रमाणे काही जनरेट केले हे आपण पुढे बघू. आता मी त्याला नवरात्रीसाठी कॅम्पेन जनरेट करायला सांगतो आणि 9:16 मध्ये आपण त्या जनरेट करूयात. ठीक आहे. आणि मग जनरेट आयडियावर क्लिक करतो आणि आता तो त्याच्या आयडियाज ज्या आहेत म्हणजे आपल्या बिझनेसच्या DNA वरून त्याला ज्या ज्या गोष्टी वाटतील त्या प्रॉपरली तो त्या ठिकाणी घेईल. लोगो वगैरे बरोबर त्या ठिकाणी यूज करेल. कलर्स फॉन्ट्स जे आपण वापरले ते तो त्या ठिकाणी वापरेल. आता आपल्या ज्या इमेजेस असतील त्या वेबसाईटवर त्या इमेजेस तो वापरेल किंवा तो काही इमेजेस त्या टाईपच्या जनरेट पण करून घेईल. तुमच्या बिझनेसला आयडेंटिफाय करतो तो पूर्ण कुठल्या टाईपचा बिझनेस आहे आणि त्याप्रमाणे तो कॅम्पेन तयार करतो. आता हेच काम जर आपण कॅनवावर करायचं म्हटलं तर थिंकिंग आपल्याला करावं लागेल. कलर्स वगैरे सिलेक्शन आपल्याला करावं लागेल. तिथे आपल्याला हा वाव नव्हता. ठीक आहे. या ठिकाणी बघा आता त्याने 3 कॅम्पेन्स आपल्याला दिले. पहिलं कॅम्पेन तो देतोय स्केल फॉर द फेस्टिव्ह सर्च. दुसरं देतोय तो कन्कर युअर ऑपरेशनल फ्रिक्शन आणि तिसरं एक देतोय तो आपल्याला. ठीक आहे. याच्यापैकी तुम्हाला जे वाटेल म्हणजे तुम्ही हे रीड करा आणि जे वाटेल ते तुम्ही पुढे कॅरी ऑन करू शकता. सपोज आता या ठिकाणी मला हा जो आहे 9 नाईट्स ऑफ डिजिटल ग्रोथ याला मी क्लिक करतो. हा बेस्ट वाटतोय आणि मग त्याच्यावर आधारित तो कॅम्पेन आपल्याला डिझाईन करून देतोय बघा. आता पहिले त्याने काय केला आयडिया घेतली की कॅम्पेनमध्ये कुठले कॅप्शन्स यूज करायचे आहेत, कुठल्या प्रकारचे डिस्क्रिप्शन्स त्याच्यामध्ये द्यायचे आहेत आणि आपल्या बिझनेसला साजेशा गोष्टी तो तिथून घेतो आणि आता तो बघा हे कॅम्पेन्स आपल्यासाठी तयार करतोय. आता काही वेळात हे कॅम्पेन्स इथे रेडी होतील आणि मग याच्यात आपल्याला पुन्हा काही गोष्टी चेंज करायच्या असतील तुम्हाला तर त्या तुम्ही आरामशीर चेंज करू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट इथून तयार झालेले हे जे पोस्टर्स असतील किंवा कॅम्पेन्स असतील हे तुम्ही डाउनलोड करून तुमच्या पर्पजसाठी सोशल मीडिया मार्केटिंगसाठी तुम्ही यूज करू शकतात. म्हणजे आता याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी जी आहे ती टोटली AIची आहे. आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही आणि अगदी काही मिनिटात तो हे सगळं तयार करून देतो. बघा त्याने आता मी नवरात्री म्हटलं तर मग त्याने त्या पद्धतीने आपल्याला हे डिझाईन दिलं बघा. हे 3 डिझाईन इथे त्याने दिलेत. सपोज मला हे पहिलं जे डिझाईन आहे हे आवडतंय. तिथे त्याला ॲनिमेट ऑप्शन पण आहे बघा. याला तुम्हाला काही ॲनिमेट करायचं असेल तर तुम्ही या ॲनिमेट बटनला क्लिक करा आणि तो त्याच्यावर ॲनिमेट करून त्याचे व्हिडिओमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून देईल. म्हणजे कॅम्पेन्स ॲनिमेटेड कॅम्पेन्स असतील म्हणजे थोडक्यात ॲनिमेटेड इमेजेस किंवा ग्राफिक्स असतील तर ते अजून कस्टमरला अट्रॅक्ट करतात. त्यामुळे आपल्याला आपल्या वेबसाईट्सवर असेल किंवा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर असेल अशा प्रकारचे व्हिडिओ कंटेंट ज्याला म्हणतो आपण किंवा ॲनिमेशन्स आपण जे म्हणतो ते आपण जर टाकले तर नक्कीच ते इफेक्टिव्ह ठरतात. म्हणून त्याने आपल्याला ती पण आयडिया दिली की त्याने आता ही इमेज दिली. मला पाहिजे तर डायरेक्ट मी ही इमेज पण डाउनलोड करून वापरू शकतो आणि मी त्याला ॲनिमेट कर म्हटल्यावर तो त्याला थोडंसं ॲनिमेट करून व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये त्याला तो कन्वर्ट करून देतोय. आता काही मिनिटात आपला हा इमेज तयार होईल म्हणजे व्हिडिओ तयार होईल. तुम्ही बाकीचे कॅम्पेन देखील या ठिकाणी बघू शकतात. त्याचं कंटेंट जे आहे तुम्हाला जर याच्यापैकी कुठला हवा असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकतात. हे बघा आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे आयडियाज म्हणजे मेन काय असतं याच्यामध्ये कॅप्शन्स खूप महत्त्वाचे असतात आणि ते जे कॅप्शन्स आहे ते आपल्याला लवकर सुचत नाहीत आणि अट्रॅक्टिव्ह कॅप्शन्स जितके असतील तेवढा कस्टमर जो आहे तो तुमच्या त्या ॲडवर इम्प्रेस होतो आणि तुमच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी होत असतं. बघा आता तयार झालं हे ॲनिमेटेड. आपण याला प्ले करून बघूयात. आता तो याच्यामध्ये कशा पद्धतीने अतिशय सुंदर इफेक्ट इथे तुम्हाला दिसत आहेत बघा. खूपच परफेक्ट आहे आणि मग हे तुम्ही मार्केटिंग पर्पजसाठी यूज करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे बघा. याच्यावर कुठेही कुठला लोगो तुम्हाला दिसत नाही आहे की हे गुगलने तयार केलं आहे किंवा गुगलचा कुठे लोगो आहे वगैरे काही नाही आणि तुम्ही इथून मग हे डाउनलोड करून तुमच्या पर्पजसाठी तुम्ही वापरू शकतात. मित्रांनो बघा अतिशय सुंदर सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी मॅन्युअली जर म्हटलं तर खूप एफर्ट्स त्या ठिकाणी लागतात हे आपल्यालाही कळतं आहे बरोबर आहे. आता इथे दुसरा एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे बघा या ठिकाणी बाजूला फोटोशूट नावाचा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचे चांगल्या क्वालिटीचे फोटोज तयार करायचे असतील तर इथे हा जो ऑप्शन आहे फोटोशूट याला क्लिक करून तुमच्या ब्रँडचे जे फोटो असतील ते तुम्ही अशा पद्धतीने बिल्ड करू शकतात. म्हणजे आपल्या प्रॉडक्टच्या इमेजेस त्याला द्यायच्या आणि त्या इमेजवर तो त्या पद्धतीने अतिशय सुंदर अशा क्वालिटीच्या इमेजेस तो जनरेट करून देतो आणि इथून जनरेट झालेलं जे कंटेंट असेल ते मग आपल्या कॅम्पेनसाठी इकडे तुम्हाला वापरता येतं. म्हणजे तुम्ही कॅम्पेनमध्ये इमेजेसवर जेव्हा जातात
त्यावेळेला तिथून तयार झालेल्या इमेजेस तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेतल्या असतील तर त्या तुम्ही इथून अपलोड करून त्या इमेजेस तुम्हाला या ठिकाणी वापरता येऊ शकतात आणि तुमचे तयार झालेले कॅम्पेन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. आता आपला हा जो पार्ट आहे सगळा डिजिटल मार्केटिंगसाठीचा हा सगळा विषय अतिशय सुंदर आहे. तुम्ही थोडंसं आता त्याच्यावर वर्कआउट करा आणि करून बघा स्वतः. तुमचा ब्रँड असेल तर त्याच्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारचे कॅम्पेन्स या पद्धतीने रन करता येतील आणि नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडलीच असेल. आणि हे जे टूल आहे गुगलचं ते अजून टेस्टिंग मोडमध्ये आहे, म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होतील आणि भविष्यात आपल्याला हे टूल खूप पॉवरफुल झालेलं दिसेल. तर हे पॉमेली तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. थोडी प्रॅक्टिस करा, वापरून बघा. भविष्यात अजून हे खूपच डेव्हलप होईल आणि खूप चांगल्या प्रकारे ते रिझल्ट देईल असं मलाही वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नेहमी येत राहा. पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असेल तर मग मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा किंवा मला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कोर्स नक्की जॉईन करा आणि तुमच्या सेवेची संधी मला द्या अशी मी विनंती करतो. चला आता आपण थांबूयात आणि पुन्हा आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत गुड बाय.